तेव्हा एक माय अशी बाहेर निघाली, लोक म्हणत जाऊ नका तिकडे, जो इथं नांगर चालवेल त्याचा निर्वंश होऊन जाईल, काम करू नका. राष्ट्रमातांनी धडपड केली, पदर पुढे केला आणि मातेला म्हणते, माते हातात हिरव्या रंगाचा चुडा भरून डोक्याला मळवट लावून तू मकरात बसलेली आहे, पण इथल्या आया बहिणींच्या डोक्यावरचं कुंकू पुसल्या जात आहे, हातातल्या बांगड्या फोडल्या जात आहेत. माझ्या भोसल्यांची भोसलेशाही जन्माला यावी म्हणून नाही, 18 पगड जातीच्या लोकांचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून माझ्या पोटी एक वीर पुत्र जन्माला घाल. त्या मातेनं प्रार्थना ऐकली. पुत्र भावा ऐसा गुणता त्यासाठी ही लोकी जेता, त्यासाठी ही लोकी जेता, त्यासाठी ही लोकी जेता. पुत्र भावा त्यासाठी झाले तरी रोज कीर्तनात आम्हाला बोंबलावं लागते, सांगावं लागते. ते सांगताना अभिमानानं रोमांच उभे राहतात, ऊर छाती भरून येते. 450 वर्ष झाले तरी आज म्हणा लागते, किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ, लेकिन जिजाऊ ऐसी मातियारो जिनके पेट से बापों का बाप पैदा हुआ. शिवाजी महाराज जन्माला आली इथं, आणि जन्माला आल्यानंतर रायरेश्वराला घेती शपथेला. माझा मुद्दा वेगळा चाललेला आहे, माझ्या सोबत सोबत चाला म्हणजे मुक्कामावर पोहोचणार. मोठे झाले, शपथ घेतले, पण सैन्य उभं राहिलं नाही. मातीच्या खडकावर जगद्गुरु तुकाराम महाराज उभे राहिले, हातातल्या चिपळ्या थांबवल्या. तुकाराम महाराज अंगुली निर्देश करून म्हणतात, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की तुझं नाव शिवाजी ठेवलेलं आहे. 18 पगड जातीच्या या शेतकऱ्यांना गोळा करा राजे, आणि सगळ्या लोकांच्या स्वराज्याची स्थापना करा, भगवा झेंडा फळकवा. त्या मातीच्या खडकावर जर जगद्गुरु तुकाराम महाराज भेटले नसते, एकट्या शिवाजी महाराजचं नाही अख्ख्या महाराष्ट्राचं भाग्य उजळलं नसतं. याला म्हणतात उजळले भाग्य. विठ्ठल.